पांडुरंगाच्या चरणी माझी प्रार्थना आहे. असंच नामस्मरण करताना किंवा नामस्मरण केल्यावर विश्रांती घेतली असेल तेव्हा मला एकच पांडुरंगाजवळ प्रार्थना आहे, नामस्मरणाच्या या माध्यमातून माझ्या अंतःकरणातल्या, की आजारी पडून मरण प्राप्त होण्यापेक्षा माझी आई जशी झोपेतच देवाघरी गेली अशा पद्धतीची झोप पांडुरंगानं मला जर मिळावी, किंवा रामकृष्णारी विठ्ठल केशवा गोविंद माधवा ह्या नामस्मरणाचं लेखन करीतच माझं अंग टाकावं म्हणून तो अभंग घेतला की पडो देह माझा तुझे गुण गाता, तुझ्या पायथ्याला विसावला माता. संपले जीवन संपली ही गाथा, तुझ्या पायथ्याला. आज माझ्या मुलाने मला प्रत्यक्ष बघितलं, 2:30 वाजता आला. पप्पा काय करतात? पप्पाला दुसरं रामकृष्णाशिवाय काही येत नाही. माझ्या बाळा, आता तू स्वतः डोळ्यानं बघितलंय, जे तू मला घरी पोचवलं आय थिंक 8 वाजता 8:30 वाजता, त्यानंतर मी आलो, वस्तू इथंच उतरायला पाहिजे होते, परंतु ते बॅग होती भरलेली, त्यामुळं बॅग थोडी घरी ठेवली आणि जे रामकृष्ण हरीची नोंदवही घेऊन आलो. संपले जीवन संपली ही गाथा, तुझ्या पायथ्याला विसावला माता. उधळला डाव माझा मीच हाती, काही अनाधावनाने, काही दुर्लक्षितपणे, काही अज्ञानाने माझा डाव मी उधळला होता आणि धावलं उगाच मृगजळा पाठी. उगाच मी आपल्या काहीतरी मिळावं म्हणून पटलो. उधळला डाव माझा मीच हाती, धावलं उगाच मृगजळा पाठी. नंतर लक्षात आलं, उपेक्षित दारी तुझ्या जगन्नाथा. देवा, तुझ्या दारात मी जेव येऊन पडेल ना, की तुम्ही रिकामा जाणार नाही. तुझ्या पायथ्याला विसावला माथा. चुकलो माकलो नको राग देवा, लेकरू अजाण तूच हात द्यावा. पडो देह माझा तुझे गुण गाता, तुझ्या पायथ्या